परमेश्वराची आराधना आणि स्तुती करणार आहोत. हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगते की तो देव त्याच्या लोकांच्या स्तुती आणि आराधनेमध्ये वस्ती करणारा परमेश्वर. हालेलुया. ज्यावेळेस आपण त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, आपण त्याची स्तुती करतो, प्रियांनो, बायबल सांगतं की तो देव आपल्यामध्ये उपस्थित राहतो, तो आपल्यामध्ये उतरून येतो. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे, बायबल सांगतं ना, जिथे देवाचा आत्मा आहे तिथं मोकळी आहे. तिथं कोणताच सैतान थांबू शकत नाही, तिथं कोणताच रोग थांबू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आज आपण त्या परमेश्वराची आराधना करूया. यावेळेस आपण प्रभूच्या स्तुती आराधनेमध्ये जाऊया. आपल्यामध्ये प्रभू सुधाकर यावेळेस येईल आणि आपण सर्वजण मिळून त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण उभं राहूया सर्वजण. हालेलुया. खरोखर प्रियानो, त्या प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो आणि त्याची स्तुती असो. प्रियानो, सदैवाने तुम्हाला आणि मला प्रियानो त्या पापाच्या दलदलीतून बाहेर काढलं. हालेलुया. आणि खरोखर ना त्याने तुम्हाला आणि मला प्रियानो स्वर्गीय स्थानामध्ये बसवलं. प्रियानो, आपण पापामुळे देवापासून दूर झालो होतो. हालेलुया. पापामुळे देवाचा आणि आपला संबंध म्हणजे आपण आशीर्वादापासून दूर होतो, परंतु येशूने त्याचा स्वतःचं रक्त सांडून प्रियानो त्याने तुम्हाला आणि मला प्रियानो आशीर्वाद दिले. खरोखर येशू खूप चांगला आहे, कारण त्याचं वचन सांगतं त्याचा अनुभव घेऊन पाहतो की चांगला आहे. हालेलुया. तो एवढा चांगला आहे ना, तो आपल्यासाठी त्या क्रूसावर मेला, गाडले गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि जिवंत झाला एवढंच नव्हे, तर तो येशू बोलतो की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी आता तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो आपल्या बरोबर आहे. म्हणून यहोवा बोलतो ना प्रियानो की तू घाबरू नको. हालेलुया. येशू बोलतो तू युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुझ्या बरोबर असणार आहे. हालेलुया. म्हणून आपण त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची आम्ही स्तुती करूया आणि एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. सब कुछ होता है लहू जब
जब होता है तुझे मसीहा आराधना तुझसे मिले हर मर्द की शिफा तूने मसीहा आराधना तुझसे मिले हर मर्द की शिफा गाए बदनी और किए रहूं गाए बदनी और किए रहूं गाए होता है सब कुछ होता है जब जब होता है सब कुछ होता है जब जब होता है यीशु मसीह तेरा लहू तेरे मन धोता है सब कुछ होता है लहू जब होता है सब कुछ होता है लहू जब होता है होता है लहू जब होता है सब कुछ होता है लहू जब होता है आपण काय म्हणतो विश्वास हालेलुया हालेलुया खरोखर ना प्रियानो प्रभू येशू देवा म्हणजे परमेश्वराचं वचन असं सांगतं ना की हा इस्रायल वंश हो नवीन नवीन गीत गाऊन तुमच्या देवाची स्तुती करा टाळ्या वाजून त्या देवाला धन्यवाद देता हालेलुया पण प्रियानो आपल्याला ना गीत चालू असताना प्रियानो हालेलुया सोबत टाळ्या वाजवायच्या ना मागं पुढं न होता हालेलुया कारण की आपण त्या देवासाठी ज्यावेळेस आपण देतो हे उत्तमातलं उत्तम दिलं पाहिजे हालेलुया कसं तरी आपण त्या देवाला देऊ शकत नाही कारण तो यहोवा परमेश्वर आहे तो येशू ख्रिस्त आहे हालेलुया ज्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वर्ग सोडला हालेलुया आपण काय प्रेमाने त्या देवाकडे मागणार बायबल सांगतं माझ्या प्रियजनास लागेल ते मी झोपेतही देतो हालेलुया आणि इमान देवाचं वचन हेच सांगतं की त्याने जीवनास आणि सुबत्तीस आवश्यक सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या हालेलुया मग आपल्याला काय करायचं आहे तर देवाचं वचन आपल्याला हेच सांगतं की आपल्याला प्रभूमध्ये आनंद करायचा हालेलुया गीत गाऊन त्या देवाला धन्यवाद द्यायचा हालेलुया म्हणून एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद दिया पियानो त्याची स्तुती करूया पियानो आणि त्याच्या नावाला उंच आणि उंच करूया सारी दुनिया में गूंज रहा तेरा नाम यीशु नाम यीशु
आराधन सर्व गौरव पिते आम्ही केवळ तुला देतो. आम्ही धन्यवाद देतो प्रभू येशू की तू आमच्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आलास. प्रभू येशू आमच्या पापासाठी त्या क्रूस खांबावर तुझं मोलवान रक्त सांडलीस. आमच्यासाठी प्रभू येशू तू मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झालास आणि आम्हाला सार्वकालिक जीवन दिलंस. आम्हाला सर्व पापातून शापातून मुक्ती दिलीस. तुझे आम्ही धन्यवाद देतो येशूच्या रक्तामध्ये येशूच्या नावात आम्हाला सर्व शापातून मुक्ती दिलीस. आम्हाला नवीन जीवन दिलंस. आम्ही धन्यवाद. ओ राबा खारा बारी आमदारा पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत. प्रभू येशू आम्ही तुझं स्वागत. धन्यवाद 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 प्रभू येशू. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद तुझ्या प्रेमासाठी. धन्यवाद तुझ्या कृपेसाठी. धन्यवाद तुझ्या प्रत्येक आशीर्वादासाठी. हालेलुया. Let it
Swagatam Pavityatima Amitabha Sare Detu Amashade Vasamamade Amamade Swagatam Pavityatima Atima
जिससे
fire, rabba, ba, 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 ba. Ostra varia medrebe. प्रभू सर्व बंधन नष्ट कर. धन्यवाद सर्व विकार आणि आजार नष्ट कर. सर्व शाप दूर. तो देव प्रत्येकाला त्याच्या आशीर्वादाने करेल. धन्यवाद तो प्रभू येशू प्रत्येकाला त्याच्या सामर्थ्याने प्रत्येकाला आशीर्वादाने पूर्ण वेळ तिच्या हातामध्ये आणि इथून पुढे प्रत्येक क्षण तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या आत्म्याने आम्हाला आम्ही धन्यवाद 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 तुझ्या कृपेसाठी दयेसाठी धन्यवाद तिच्या प्रत्येक आशीर्वाद ही पूर्ण वेळ तिथे आम्ही तुझ्या हातामध्ये सर्व गौरव सर्व सन्मान सर्व महिमा धन्यवाद तो आमचे धन्यवाद प्रभू येशू तू आमची आराधना मान्य केली तो आमच्या प्रत्येकाचा येशूच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे स्वीकार आम्ही धन्यवाद पूर्ण वेळ प्रभू तुझ्या हातामध्ये येशूच्या नावात आमेन. हालेलुया. आपण सर्वजण खाली बसू शकता. हालेलुया. खरोखर परमेश्वर खूप खूप आणि खूप चांगला आहे. आमेन. हालेलुया. आणि त्याची कृपा त्याची दया आपल्यावर रोज आणि रोज आणि रोज आणि रोज नवीन नवीन आणि नवीन आहे. आमेन. त्याचे आशीर्वाद तो आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये रोज आणि रोज देत आहे. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो त्याने एक उद्देशाने तुम्हाला आणि मला निवडले आणि तो उद्देश खूप महान आहे. हालेलुया. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो आपल्या जीवनासाठी एक उद्देश आहे. आपल्या जीवनासाठी प्रियांनो त्या परमेश्वराची आपल्या प्रत्येकासाठी एक अद्भुत योजना आहे. आमेन. हालेलुया. प्रियांनो ती योजना काय आपण आज त्या परमेश्वराच्या वचनामध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम एक साक्ष आपण ऐकणार आहोत. हालेलुया. त्याच्यानंतर मग आपण हालेलुया. खरोखर प्रियानो जी साक्ष आहे त्याबद्दल मी खरोखर प्रभूला धन्यवाद देतो कारण की यहोवा पिता खूप चांगला आहे. प्रभू येशू अद्भुत आहे. आमेन. प्रियानो एक बहीण आपल्याकडे इथे पैठण तिसरवाडी या ठिकाणावरून मग त्यांचं सरनेम आहे आणि प्रियानो आपल्या चर्चमध्ये येतात आणि त्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यांनी प्रियानो सोमवारी मला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं प्रियानो की त्यापूर्वीची त्यांची कंडिशन ही अशी होती ना की त्यांचे जे वडील होते ते 4 महिन्यापासून प्रियानो एकदम पडलेले होते. म्हणजे अशा पद्धतीमध्ये होते की ते 4 महिन्यापासून त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. त्यांना अन्न पाणी जातच नव्हतं आणि ते बोलतात की त्यांना नेहमी एक चहा आणि तर बिस्किट असं दिलं जायचं. 4 महिन्यापासून ते फक्त चहा आणि बिस्किटवर होते. ते बोलले की त्यांना जरी खायला जरी दिलं तरी ते चिडचिड करायचे म्हणून त्यांना कोणी बोलत नव्हतं. परंतु ज्यावेळेस त्यांच्या घरी प्रार्थनेला गेलं प्रियानो त्या ठिकाणी प्रार्थना वगैरे करण्यात आली. ते चर्चमध्ये आले प्रियानो आणि खरोखर त्यांच्या वडिलांसाठी प्रार्थना करण्यात आली आणि त्यांनी सोमवारी फोन केला आणि बोलले की खरोखर ब्रदर प्रभूने अद्भुत चमत्कार केला. ते बोलले की सोमवारी पहिल्यांदा माझ्या वडिलांनी स्वतः मला भाजी आणि भाकर मागली आणि ते बोलले की त्यांनी खाल्लं पण आणि खरोखर देवाने कृपा पुरवली आणि त्यांना ते डायजेस्ट पण झालं आणि ते बोलले की 4 महिन्यानंतर प्रभूने खरोखर त्यांना कृपा पुरवली की त्यांनी अन्न खाल्लं प्रियानो. हालेलुया. आणि खरोखर प्रियानो देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो त्याचे आभार मानतो. या आम्ही वचनामध्ये जाऊया आणि वचनामध्ये जाण्यापूर्वी आपण आपल्या मनाची तयारी करूया. या आम्ही सर्व आपले नेत्र बंद करूया. हालेलुया. धन्यवाद पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करत आहे देव बाप्पा.
प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो दे बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो की ह्या क्षणाला दे बाप्पा तू आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये दे बाप्पा एकत्र केलं की आम्ही तुझी वाणी ऐकावी दे बाप्पा. प्रभू आम्ही तुझ्या वचनाकडे लक्ष लावावं दे बाप्पा, म्हणून तू आम्हाला या ठिकाणी एकत्र केलं, म्हणून तुला धन्यवाद देतो. पिता तुझं वचन सांगतो माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे, माझं वचन तुझ्या डोळ्यासमोरून जाऊ देऊ नको, तर हे वचन आपल्या अंतःकरणामध्ये ठेव, कारण ते वचन जेवढ्यानं लाभतं तेवढ्यानं ते जीवन देतं आणि त्याच्या संबंध देहाला आरोग्य देतं. पिता आज जे तुझं वचन दे बाप्पा, जे तू आम्हाबरोबर बोलणारेस दे बाप्पा, तू प्रत्येक वचनाचा एक एक शब्द तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू प्रगट केलास, म्हणून तुला धन्यवाद देतो. पिता बोलणारे पास्टर असून दे बाप्पा, तर त्यांच्या द्वारे पवित्र आत्मा तू आम्हाबरोबर बोल दे बाप्पा. पिताच्या वचनाच्या द्वारे दे बाप्पा तू आम्हाला प्रत्येक बंधनातून मुक्त केलंस दे बाप्पा. दे बाप्पा त्या वचनाच्या द्वारे तू प्रत्येकाला आरोग्य दिलंस दे बाप्पा. आम्हा प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित आणि आशीर्वादित केलंस, म्हणून तुला धन्यवाद देतो. पिता आज आम्ही प्रार्थना करतो दे बाप्पा, ऐकणारे कान तू आम्हाला दे, समजणार अंतःकरण पिता तू आम्हाला दिलंस, म्हणून तुला धन्यवाद देतो. कारण वचन सांगतो, जो वचन ऐकतो, समजून घेतो आणि त्यावरती आचरण करतो, तो 30 पट 60 पट आणि 100 पट फळ देतो. पिता आज आम्ही विश्वास करतो दे बाप्पा, आम्हाला त्या प्रकारे दे बाप्पा तू केलंस, म्हणून तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. आजचं वचन पिता तू आशीर्वादित केलं, वचनाच्या विरुद्ध असलेले सर्व बंधन आणि अडकण मी येशूच्या नावामध्ये पिता तोडत आहे, आणि तुझी मोकळीता तुझ्या आत्म्याचा दे बाप्पा प्रभूची दे बाप्पा या ठिकाणी सामर्थ्य आम्ही स्वीकारत आहे, येशूच्या नावामध्येच मागत आहे. आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आज आपल्यामध्ये हजर आहे, कारण त्याने आपल्याला अभिवचन दिलेले आहे. बायबल सांगते तिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमलेले तो परमेश्वर बोलतो, मी त्यांच्यामध्ये उपस्थित आहे, मी त्यांच्यामध्ये हजर आहे. हालेलुया. यासपियानो आपण एक वचन वाचून आजच्या संदेशाची आपण सुरुवात करूया. आणि आज आपण गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय, गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय, आणि यावेळेस आपण इथे एक वचन वाचूया. गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय, आणि आपण 3 आणि 4 वचन वाचूया. 3 आणि 4. देव जो पिता त्याच्यापासून व आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. हालेलुया. पियानो इथे बायबल सांगते, देव जो आपला पिता याच्यापासून प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हास कृपा आणि शांती असो. हालेलुया. आपला देव कृपा देणारा देव आहे आणि शांती देणारा. हालेलुया. तो आपल्याला काय देणारा देव आहे? शांती देणारा देव आहे प्रियांनो, कृपा देणारा देव आहे. आणि इथे काय म्हटलं, आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे. एक खूप महत्वाची गोष्ट ना, अनेक लोकांना असं वाटतं देवाची इच्छा काय? देवाची इच्छा काय? जे आजारी लोक आहेत देवाची इच्छा आहे का मला आरोग्य मिळावं? देवाची इच्छा आहे का माझ्या जीवनामध्ये चांगलं व्हावं? देवाची इच्छा आहे का मी गरिबीतून मुक्त व्हावं? देवाची इच्छा आहे का माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद यावेत? तर प्रियांनो, त्याचं उत्तर इथं आपण पाहतो. इथं बायबल सांगतं, आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे. इथं बायबल काय सांगत आहे प्रियांनो? देवाची इच्छा काय? आपल्याला सांप्रत म्हणजे आता सध्याच्या या काळामध्ये आपण पाहतो ना, आता या क्षणामध्ये जे दुष्ट आपण पाहतो, सगळीकडे आपण पाहतो ना, दुष्टतेचं वातावरण आहे. तर बायबल सांगतं सांप्रतच्या दुष्ट युगापासून आपल्याला सोडवावे. हालेलुया. हालेलुया. देवाची इच्छा आहे की आपल्याला प्रत्येक सैतानाच्या दुष्ट योजनेतून, प्रत्येक रोगातून, प्रत्येक शापातून, प्रत्येक गरिबीतून त्या देवाची योजना आहे की तुम्हाला आणि मला मुक्त करावं.
हालेलुया. कारण इथं बायबल सांगते देव पित्याच्या इच्छेप्रमाणे. आमेन. पण इथं अजून एक खूप महत्वाची गोष्ट पुढे लिहिलेली आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. प्रियांनो, या जगामध्ये जी सर्व दुष्टता आहे, जे सर्व दुःख आहे, जे सर्व प्रॉब्लेम आहे, जे सर्व संकट आहे, ज्या सर्व समस्या आहेत, त्या सर्व समस्येचं कारण प्रियांनो काय माहितीये? बायबल सांगतं प्रत्येक माणसाने पाप केलेलं आहे. पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन आजार आहे. पापाचं वेतन शाप आहे. पापाचं वेतन गरिबी आहे. पापाचं वेतन सर्व समस्या आणि संकट आहे. तर प्रियांनो, बायबल सांगतं प्रियांनो की खरोखर त्या परमेश्वराने आपल्याला या दुष्ट युगापासून, या पापामुळे आलेल्या या सैतानाच्या राज्यातून मुक्त करण्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि आमच्या पापाबद्दल स्वतःला अर्पण केलं. हालेलुया. येशूने प्रियांनो त्याचं मोलवान, अति मोलवान ते रक्त सांडलं. हालेलुया. आणि म्हणून बायबल सांगते की सोनं चांदी अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, पण निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मोलवान रक्ताने आपण मुक्त झालो. कशापासून मुक्त झालो? या दुष्ट युगापासून, या सैतानाच्या गुलामगिरीपासून, प्रत्येक शापापासून. हालेलुया. प्रियांनो, त्या देवाने आपल्याला आशीर्वादित केलेले. आणि म्हणून प्रियांनो, आता देवाची इच्छा काय आहे हे जाणण्यासाठी खूप कठीण नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट एकदम स्पष्ट रीतीने सांगतो. देवाची इच्छा आहे की तुमचं चांगलं व्हावं. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तुम्हाला त्या दुष्ट युगापासून सोडवावं, तुम्हाला प्रत्येक रोगातून, प्रत्येक शापातून मुक्त करावं. हालेलुया. हालेलुया. त्याच्यासाठीच येशू आला. आमेन. आणि खरोखर योहान याचा 10वा अध्याय 10वं वचन म्हणतं, येशू बोलला ना, चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि हत्या करण्यासाठी येतो, पण मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. मी का आलोय? तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. हालेलुया. हालेलुया. पण हे जीवन कसं मिळणार? हालेलुया. हे जीवन मिळण्यासाठी एकच मार्ग आहे. काय? की पापामुळे आलेलं मरण, त्या मरणातून आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. काय? पापामुळे आलेलं मरण, याच्यातून आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. आणि या पापामुळे आलेले मरणातून आपल्याला मुक्ती केवळ आणि केवळ त्यावेळेस मिळते ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास. हालेलुया. अजून एक वचन आपण वाचूया. अद्भुत वचन आहे. आपण जर रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय, आणि यावेळेस प्रियांनो आपण एक खूप महत्वाचं आणि अद्भुत वचन आपण वाचूया. इथं बायबल सांगते प्रियांनो 17व्या वचनामध्ये, कारण जर त्या एकाच माणसाच्या द्वारे, त्या एकाच माणसाच्या इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले. काय चालू झालं? दुष्टाईचं राज्य सुरू झालं. सर्व वाईट गोष्टींचं राज्य सुरू झालं. कोण माणूस होता तो? काय त्याचं नाव? त्याचं नाव आहे आदाम, आणि त्याची पत्नी, तिचं नाव होतं हवा. या दोघांनी पाप केलं आणि या पापामुळे काय झालं? मरणाचं राज्य सुरू झालं. पण प्रियांनो, बायबल पुढे सांगतं की जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात. काय सांगितलं इथं? जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात, ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात, आता बघा शब्द आला जीवन. हालेलुया. येशू जिथे येतो तिथं मरण नष्ट होतं. हालेलुया. हालेलुया. इथं बायबल सांगतं ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य, त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त. जे येशूचा स्वीकार करतात त्यांना काय प्राप्त होईल? सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन म्हणजे मरणापासून पूर्णपणे मुक्ती. सार्वकालिक जीवन म्हणजे त्याच्यामध्ये मरण नाहीये.
हालेलुया हालेलुया. पण प्रियांनो, ते सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागल? बायबल सांगते जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान आपल्याला त्या प्रभू येशू पासून कृपा स्वीकारायची. आमेन. आणि ती कृपा काय आपल्याला माहिती आहे प्रियांनो, की बायबल सांगतं ज्याला पाप ठाऊक नव्हतं, ज्याला तुमच्या आमच्या करिता पाप असं करण्यात आलं, यासाठी की त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी नीतिमान बनावं. तो आपल्यासाठी गुन्हेगार बनला, तो आपल्यासाठी अपराधी बनला. जे आपले सर्व पाप होते, जे आपले सर्व अपराध होते, जे आपले सर्व दुष्कर्म होते, ते प्रभू येशूने प्रियांनो त्याच्यावर घेतले. आणि त्यामुळं जे मरण, आजार, शाप, दुःख, समस्या, संकट जे आपल्यावर आले होते प्रियांनो, ते सर्व प्रभू येशूने स्वतःवर घेतले. आपलं मरण त्याने सहन केलं. हालेलुया. आणि प्रियांनो, तो आपल्या सर्वांसाठी मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया हालेलुया. प्रियांनो, तो जिवंत झाला कशासाठी? हे दाखवण्यासाठी की जे आता माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना देखील हे सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. हालेलुया. तर आपण पाहतो की त्यांना पण काय मिळालेले? सार्वकालिक जीवन मिळालेले. आमेन. हालेलुया. आणि म्हणून जर आपण ह्याच अध्यायामध्ये 21 वचन वाचलं, इथं म्हटलं अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या द्वारे राज्य करावे. आमेन. प्रियांनो, इथं बायबल सांगते की पापामुळं कुणी राज्य केलं? मरणाने, सैतानाने, आजाराने, शापाने, गरिबीने, दुःखाने, संकटाने, समस्येने. पण बायबल सांगतं आता जे येशू ख्रिस्तापासून कृपा स्वीकारतात. कृपा म्हणजे काय माहिती तुम्हाला? कृपा म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये काहीच नाही. कृपा म्हणजे येशूचं बलिदान, येशूचं रक्त, येशूने केलेल्या त्या सर्व आपण पाहतो ना ते रक्त, की ज्या रक्ताच्या द्वारे आपले सर्व पाप काय झाले? आमेन. हालेलुया. ज्यावेळेस आपले सर्व पाप क्षमा होतात त्यावेळेस काय होते? बायबल सांगतं ना की पापाने मरणाच्या योगी राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगी. आता बघा, कृपेच्या द्वारे आपण काय झालो आहोत? नीतिमान. काय झालो आपण? नीतिमान म्हणजे असा माणूस ज्याच्यामध्ये एक सुद्धा पाप नाही. येशूच्या रक्ताने आपले संपूर्ण पाप, 100% पाप पूर्णपणे नष्ट झाले. आमेन. आणि म्हणून इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय जर आपण वाचला, आपण वाचूया इब्री लोकास पत्र आणि याचा 10वा अध्याय आणि प्रियांनो 12 वचन. परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पण हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. हालेलुया. इथे बायबल सांगतं परंतु पापांबद्दल सार्वकालिक. कसा? सार्वकालिक. येशूने त्याचं एकच सार्वकालिक बलिदान केलं. त्या एकाच बलिदानाच्या द्वारे आपले सर्व काळचे पाप क्षमा झाले. आमेन आमेन. सर्व काळ म्हणजे कोणते? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. त्याच्या एकाच बलिदानाच्या द्वारे. आणि म्हणून 14 वचनामध्ये असं म्हटलेले, कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. हालेलुया. बायबल इथं सांगते प्रियांनो, येशू ख्रिस्ताने एकाच अर्पणाने, एकाच बलिदानाने काय केलं? जे त्याच्यावर आता विश्वास ठेवतात, पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने काय केले? सर्व काळचे पूर्ण केले आहे. काय केले आहे? सर्व काळचे पूर्ण केले आहे. आमेन. ना इंग्लिश भाषेमध्ये शब्द आहे परफेक्टेड. परफेक्शन म्हणजे माहिती आहे तुम्हाला? परिपूर्णता. कोणतीच कमी नाही, कोणतीच खामी नाही, कोणतीच चूक नाही, 100% परिपूर्ण.
आणि तर बायबल सांगते येशूच्या एकाच अर्पणाने आपल्याला काय करण्यात आलेले सर्व काळचे पूर्ण केले आहे. आणि त्याचाच परिणाम काय झालाय आपल्याला, त्याचा परिणाम काय झाला इथं बायबल सांगतं, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी, हालेलुया, कुणी सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या द्वारे राज्य करावे. आमेन. पहिलं मरण राज्य करत होते, पण आता कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवन आपल्यावर राज्य करत. काय राज्य करत आहे? सार्वकालिक जीवन. म्हणजे आपण पाहतो ना, जे सर्व पापामुळे आलेले परिणाम, त्या सर्व परिणामातून येशूने त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या बलिदानाच्या द्वारे आपल्याला 100% बाहेर काढले. आमेन. आमेन. आणि म्हणून प्रियानो एक खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियानो, की तुम्हाला ना एक शापित जीवन जगण्याची गरज नाहीये प्रियानो, तुम्हाला आजारामध्ये जगण्याची गरज नाहीये, तुम्हाला दुःखामध्ये जगण्याची गरज नाहीये, कारण येशू ख्रिस्त आपल्याला सार्वकालिक जीवन द्यायला आलाय आणि त्याने आपल्याला ते सार्वकालिक जीवन दिलं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट, अनेक विश्वासणारे बोलतात, पण मला तर काय अजून मिळालेले नाहीये ते सार्वकालिक जीवन. माझ्या जीवनामध्ये तर अजून समस्या आहेत, अजून आजार आहे, अजून संकट आहे, अजून प्रॉब्लेम आहे, अजून अनेक गोष्टी आहेत. आणि त्याच्यासाठीच ही सभा आहे की आपण हे शिकावं की त्या देवाने आपल्याला सर्व काय दिलं आहे. आमेन. आमेन. प्रियानो, पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय यामध्ये काय म्हटलं, की देवाने आपल्याला जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देऊन आशीर्वादित केलेला आहे. काय केलेलं आहे? आशीर्वादित केलेलं आहे. आमेन. हालेलुया. आता नक्कीच आपल्या अंतःकरणामध्ये हा प्रश्न येतो, मग माझ्या जीवनामध्ये अजून का समस्या आहेत, माझ्या जीवनामध्ये अजून का प्रॉब्लेम आहे? हालेलुया. त्याचं उत्तर खूप सोपं आहे, जे आपण देवाच्या वचनामधून बघणार आहोत. हालेलुया. हे सर्व जे आशीर्वाद प्रियानो आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस येतात ज्या वेळेस आपण जो खरा विश्वास ठेवायला काय आपण काय खरा विश्वास ठेवायला. आता जर मी विचारला, अनेक जण बोलते माझा विश्वास, किती जण विश्वास? हा, माझा विश्वास. हालेलुया. कसा पण विश्वास ठेवून कार्य होत नाही. आपल्या भारतामध्ये अनेक गोष्टींवर विश्वास ठेवतात. दगडावर विश्वास ठेवतात, झाडावर विश्वास ठेवतात, माकडावर विश्वास ठेवतात, हत्तीवर विश्वास ठेवतात, ताऱ्यांवर विश्वास ठेवतात, अनेक गोष्टींवर विश्वास ठेवतात. पण दगडावर विश्वास ठेवला तर तुमच्या जीवनात कार्य होणार आहे का? शेवटी किती जरी झाले तर तो दगडच आहे. दगडाची प्रॉपर्टी काय बदलणार नाही, त्याच्यामध्ये काही जीव नाही की त्याच्यामधून तुम्हाला काय मिळेल. माझी श्रद्धा आहे या दगडावर, माझा विश्वास आहे. किती दगड तुम्ही फोडा, तुमचं डोकं आपल्या त्या दगडासमोर, पण कार्य काय होणार नाही. हालेलुया. म्हणून फक्त विश्वास ठेवायचा. अनेक जण बोलतात माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, पण विश्वास हा आपण योग्य रीतीने ठेवायला, आणि विश्वास हा आपण जो एकच जिवंत आणि खरा देव त्याच्यावर ठेवायला पाहिजे. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस आपण एकच जिवंत आणि खरा देव याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये कार्य होणार. हालेलुया. प्रियानो, तुम्ही कसा पण विश्वास ठेवाल तर तुमच्या जीवनामध्ये कार्य नाही होणार आहे. हालेलुया. आहे की नाही? अनेक जण ना आपण पाहतो लबाडीवर विश्वास ठेवतात. जी गोष्ट लबाड आहे, जसं आता एक बायबलमध्ये मूर्ती पूजेला लबाडी म्हणण्यात आलेले.
बिलीव इन अ लाय ना, लबाडीवर विश्वास ठेवणं. है की नाही? पण जर तुम्ही त्या लबाडीवर विश्वास ठेवला तर तुमच्या जीवनात थोडी कार्य होणार नाही होणार आहे. है की नाही? तुम्हाला सत्यावर विश्वास हालेलुया. आपण एक वचन वाचूया. आपण यावेळेस योहानाचं पुस्तक आणि यावेळेस आपण एक खूप महत्वाचं वचन आपण वाचूया. योहान याचा 8वा अध्याय आणि यावेळेस आपण 31 आणि 32 वचन वाचूया. 31 आणि 32. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. तर प्रियांनो, आता इथे एक महत्वाची गोष्ट इथे आपण बघतो. येशूवर काही लोकांनी विश्वास ठेवला. येशूवर काय केला? काही लोकांनी विश्वास ठेवला आणि त्यावेळेस येशू त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिलात. तुम्ही कुठे राहिला? माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. आणि ज्यावेळेस तुम्ही माझ्या वचनात राहाल त्यावेळेस काय होईल? तर बायबल सांगतं, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. काय होईल? ज्यावेळेस तुम्ही वचनामध्ये राहाल तुम्हाला सत्य समजेल आणि ते सत्य तुम्हाला सर्व बंधनातून, आजारातून, सैतानाच्या गुलामगिरीतून, सर्व शापातून, रोगातून ना तुम्हाला काय करेल? मग आता एक महत्वाची गोष्ट, विश्वास ठेवायचा आहे पण तो सत्यावर विश्वास ठेवायचा. जर तुम्ही सत्यावर विश्वास ठेवला तरच तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार. तुम्ही कसा पण विश्वास ठेवला तर कार्य नाही होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा ना, त्याने हा माझा विश्वास आहे, माझा विश्वास, सर्वावर विश्वास असतो नाही का? दगडावर विश्वास, भोंड्यावर विश्वास, है की नाही? तसं नको. त्या मिस्र देशामध्ये तर प्रियांनो तुम्हाला माहिती आहे का, त्यांचा देव बेडकं पण होते. बेडकाचं पण मंदिर होतं. कशाचं मंदिर होतं? उवांवर पण विश्वास ठेवायचे. उवा ज्या उवा होत्या ना डोक्यातल्या, त्यांना पण देव केलं होतं त्यांनी, म्हणून देवाने त्यांना ते उवाच पाठवलं त्यांच्या अंगावर. तिथे सर्व जे पिढा देवाने पाठवल्या मिस्र देशामध्ये प्रियांनो, ते सर्व त्यांचे देव होते. उवा त्यांचा देव होता, है की नाही? आणि आपण पाहतो बेडकं त्यांचे देव होते, नदी त्यांचा देव होता. पण देवाने त्या नदीचं रक्त बनवून टाकलं. हालेलुया. त्या नदीची पूजा करताना आमची माता, आमची माता. आणि आता शेवटच्या काळामध्ये देखील हेच होणार आहे. जर आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये बघितलं, हालेलुया, शेवटच्या काळामध्ये देखील हेच होणार आहे. बायबल सांगते परमेश्वर काय करणार आहे? नदीला रक्त बनवून टाकणार. महासंकटाच्या काळामध्ये ते होणार. तुम्ही वाचा प्रकटीकरणाचं पुस्तक. हालेलुया. तुम्हाला माहिती प्रियांनो की ते ज्या सर्व गोष्टींना देव मानायचे, त्या देवांचीच पीडा देवाने, जो खरा देव आहे, जो एकच देव ना, त्यांच्यावर पाठवला. त्यांना हे दाखवण्यासाठी हा तुमचा मूर्खपणा आहे. ओवा देव नाही बनवू शकत. जे बेडकं आहेत हे देव नाही बनवू शकत. ज्यावेळेस आता विचार करा, इतकी ते बेडकाचं मंदिर होतं त्यांच्याकडे, मग जे बेडकं आल्यावर त्यांना आनंद व्हायला पाहिजे ना, आमचे देव आले. बायबल सांगतं ते मिस्रचे लोक है ना, इतके बेडकं त्यांच्या अंगावर उड्या मारायला लागले. शेवटी त्यांनी मोशेला बोलवलं, म्हटलं की जो खरा देव आहे त्याला हाक मार की हे बेडकं निघून जाईल. हालेलुया. आणि मग बायबल सांगतं मोशेने जो खरा देव आहे त्याच्याकडे प्रार्थना, आणि काय झालं? ते बेडकं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही विश्वास ठेवता, कशावर पण विश्वास ठेवून कार्य होणार नाही. ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो प्रियांनो, हालेलुया,
आपण जो खरा देव, जे सत्य, त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून इथे आपण पाहतो ना, इथे येशू ख्रिस्त बोलला, खरोखर ना तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंध मुक्त करील. आमेन, हालेलुया. अजून एक वचन आहे, येशू ख्रिस्त बोलला ना, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. ठीक आहे ना? कशावर पण विश्वास ठेवून नाही चालणार. जो खरा आहे त्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवाल त्यावेळेस काय. आमेन, आमेन. दुसरी एक महत्वाची गोष्ट इथे येशू ख्रिस्ताने एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितली ना. इथे येशू ख्रिस्त बोलला, तुम्ही माझ्या वचनात राहिलात. कुठं राहिलात? माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात आणि मग तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. ज्यावेळेस आता तुम्हाला एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ना, हालेलुया, जो येशू ख्रिस्त आहे, जो देव आहे, ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं, तो कोण आहे माहिती तुम्हाला? तो वचन आहे. बायबल सांगतो प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव. आता देवाने हे संपूर्ण जग कसं बनवलं त्याचं उत्तर आपण बघूया. आपण जर योहान याचा पहिला अध्याय आणि इथं आपण 3 आपण 1 पासून ते 3 पर्यंत वचन वाचूया. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होता. आणि इथं बायबल सांगतं की प्रारंभी शब्द होता आणि हा शब्द कोण आहे? देव. हालेलुया. हा शब्द जो देव आहे तो कोण आहे? येशू ख्रिस्त. आमेन. आणि बायबल सांगतं सर्व काही आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तुमचं नाक, तुमचे डोळे, सर्व माकडं, सर्व हरण, सर्व मासे, इथं बायबल सांगतं सर्व काही. काय इथं बायबल सांगत आहे? सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या वाचून, त्या वचना वाचून काय झालं नाही. जे सर्व तयार झालं ते वचनाच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. आणि ते वचन काय? सत्य. हालेलुया. ओके, तर ते वचन येशू ख्रिस्त आहे, ते वचन सत्य आहे. हालेलुया. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, कशावर पण विश्वास ठेवून चालणार नाही. तुम्हाला सत्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि ते सत्य म्हणजे काय? देवाचं वचन. आमेन. ज्यावेळेस आपण या देवाच्या वचनामध्ये राहतो त्यावेळेसच आपण आशीर्वादित, खरं आशीर्वादित जीवन जगतो. आपण काय जगू शकतो? खरं आशीर्वादित जीवन. आमेन. हालेलुया, हालेलुया. तर सर्वात पहिली स्टेप आहे प्रियांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं, येशू ख्रिस्ताने तर आपल्याला सर्व दुष्ट गोष्टीपासून काय केलेले? मुक्त केलेले. बायबल सांगते त्याच्या बलिदानाच्या द्वारे, रक्ताच्या द्वारे त्याने आपल्याला सर्व दुष्ट शक्तीपासून, सर्व आजारातून, सर्व शापातून काय केलेले? मुक्त केलेले. आमेन. हालेलुया. पण हे जे सर्व आशीर्वाद जे आपल्याला त्याने दिलेले आहेत ते आपल्या जीवनामध्ये कुठून येणार आहेत प्रियांनो? त्याचं उत्तर आपण योहानाच्या पुस्तकामध्ये बघितलं. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. कशाच्या द्वारे झाले? सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून, म्हणजे त्या वचना वाचून झाले नाही. हालेलुया. मग तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक आशीर्वाद हा वचनाच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया.
पण हे वचन जे देवाचं वचन आहे, जे सत्य आहे प्रियांनो, हे वचन कुठं पाहिजे माहिती तुम्हाला? आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आणि आपल्या मुखामध्ये. हे वचन 3 ठिकाणामध्ये पाहिजे, आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये आणि मुखामध्ये. ज्यावेळेस हे वचन आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आणि आपल्या मुखामध्ये राहायला लागतं, त्यावेळेस अद्भुत चमत्कार रोज व्हायला लागतात. काय व्हायला लागतात? रोज अद्भुत कार्य, रोज चमत्कार देव. आमेन. पण प्रियांनो, जर हे वचन तुमच्या मुखामध्ये नाहीये, तुमच्या मनामध्ये नाहीये आणि आपल्या अंतःकरणामध्ये नाहीये, तर प्रियांनो हे वचन कार्य करणार नाही. आणि खरं पाहायला गेलं की देवावर विश्वास म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास. देवावर विश्वास म्हणजे कशावर विश्वास? त्याच्या वचनावर विश्वास. कशावर विश्वास? त्याच्या वचनावर विश्वास. हालेलुया, हालेलुया. मग ज्यावेळेस हे वचन आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आणि आपल्या मुखामध्ये भरतं, त्यावेळेस आपल्यामध्ये खरा विश्वास निर्माण होतो. काय होतो? आपल्या जीवनामध्ये खरा विश्वास निर्माण होतो. आणि मग तुम्हाला माहितीये का, तो विश्वास कार्य करायला, तो विश्वास काय करायला असतो? आता तो विश्वास कसा कार्य करतो माहिती तुम्हाला? आपल्या शब्दांच्या द्वारे. कशाच्या द्वारे विश्वास कार्य करतो? आपल्या शब्दांच्या द्वारे. आमेन. तर यानं सर्वात पहिली गोष्ट आपण बघितली काय? येशूने आपल्याला सर्व काय दिले. दुसरी गोष्ट आपण बघितली की सर्व काय विश्वासाने मिळणार आहे, पण हा विश्वास आपण लबाडीवर नाही तर सत्यावर केला पाहिजे. हालेलुया. आणि आता तिसरी गोष्ट ही आहे, या विश्वासाचा आपण उपयोग केला पाहिजे. काय केला पाहिजे? आपल्यामध्ये खूप शक्ती आहे, एका जागेमध्ये बसून राहा फायदा आहे का त्याचा? हालेलुया. आपल्या शक्तीचा काय केला पाहिजे? उपयोग केला पाहिजे. आमेन, हालेलुया. आणि कसा उपयोग करायचा त्याचं उत्तर मार्क याचा 11वा अध्याय आणि 23 वचनामध्ये लिहिलेले. इथं बायबल सांगतं, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच. आपण म्हणतो तसे घडेलच. असा विश्वास धरी. असा विश्वास धरी. पुढे काय म्हटलं? त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. कशाप्रमाणे घडून येईल? शब्दाप्रमाणे. कशाप्रमाणे घडून येईल? शब्दाप्रमाणे घडून येईल. तुम्ही जे बोलणार तेच तुम्हाला. हालेलुया. आता अनेक जण बोलतात, हा मी विश्वास ठेवतो, तर मी आजारी. मी विश्वास ठेवतो पण माझं पोट खूप दुखत आहे. मी विश्वास ठेवतो पण माझं डोकं खूप दुखत आहे. मी विश्वास ठेवतोय पण माझ्या जीवनामध्ये हा. तुम्हाला माहिती आहे, जर विश्वास ठेवला, खरं विश्वास ठेवला, तर तो व्यक्ती काय म्हणतो? तुम्हाला माहिती आहे तो काय म्हणतो? देवावर विश्वास म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास. आणि देवाचं वचन असं सांगतं, येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं. जर आपण विश्वास ठेवतो तर आपल्याला काय कबूल करायचंय? तुम्ही तेच बोलत राहिला, मी आजारी आहे, म्हणजे तुम्ही अविश्वासाचे शब्द बोलत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही अविश्वासाचे शब्द बोलणार आहे तोपर्यंत देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करू शकतो. प्रियांनो, आपल्याला काय करायचंय? विश्वासाने. आता विश्वास म्हणजे काय? मी नेहमी सांगतो ना, विश्वास म्हणजे काय? कार्य होईल असं नाही, कार्य झालं, देवाने कार्य केलं. का? कारण बायबल सांगतं येशूने माझे सर्व विकार घेतले, माझे सर्व आजार क्रूस खांबावर वाहून नेले.
देवाचं वचन सांगते ना प्रियानो, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं आहे. मग ज्या वेळेस आपण विश्वास ठेवतो, आपण काय बोलतो? आपण आपले शरीर, आपल्या शरीरामध्ये काय ते नाही बोलत, आपण ते बोलतो जे देव त्याच्या वचनामध्ये बोलतो. कारण मी मगाशीच सांगितलं, विश्वास म्हणजे कसा पण विश्वास नाही. देवावर विश्वास म्हणजे कशावर विश्वास आहे? त्याच्या वचनावर, सत्यावर विश्वास. आणि ते जे सत्य जे आहे ते आपल्याला काय करायचंय? धरून ठेवायचं. आमेन, आमेन. म्हणून इथं मार्क 11व्या अध्यायामध्ये असं म्हटलं ना, म्हणून तुम्ही प्रार्थना करून जे काय मागाल ते आपल्याला मिळालेच आहे, मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. कुणाला मिळेल? हालेलुया. बायबल सांगते ते आपल्याला मिळालेच आहे. ज्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये पूर्ण भरोसा केला, मला मिळालं, मला मिळालं, देवाने दिलं मला. पण डोळ्यांनी दिसत नाही, डोळ्यांनी दिसत नाही. हालेलुया. स्पर्श करू शकत, पण तरी पण हा व्यक्ती काय बोलतो? मला मिळालं. हालेलुया, हालेलुया. मी एक साक्ष सांगतो तुम्हाला, माहिती, एक देवाचे सेवक आहेत आणि त्यांचं जगामध्ये सर्वात मोठं चर्च कोरियामध्ये, कोरिया देशामध्ये जगामधलं सर्वात मोठं, लाखो मेंबर. पण ज्यावेळेस हे जे देवाचे सेवक, ज्यावेळेस त्यांनी त्यांची सेवा सुरू केली, तर ते त्यांचे जीवन खूप गरिबीमध्ये, एका झोपडपट्टीमध्ये ते राहायचे, आहे की नाही? आणि तुम्हाला माहिती आहे प्रियानो, त्यांना देवाने, प्रभू येशूनी टीबीच्या रोगातून मुक्त केलं होतं. आता बघा, त्या काळामध्ये जवळजवळ 50-60 वर्षापूर्वी टीबी हा जो रोग होता हा खूप भयंकर होता. त्याच्यावर औषध नव्हतं. ज्यावेळेस हा रोग व्हायचा, मेला, तो माणूस मेला असं समजण्यात यायचं. पण हा जो व्यक्ती तो हॉस्पिटलमध्ये होता, आणि ज्यावेळेस तो हॉस्पिटलमध्ये होता, एक लहान मुलगी तिथे गेली आणि त्या लहान मुलीने ह्या व्यक्तीला एक बायबल दिली. पण तो विश्वास ठेवायला तयार नव्हता. ती मुलगी रोज जायची त्याच्याकडे बायबल घेऊन, पण तुम्हाला माहिती तो विश्वासच ठेवत नव्हता. तो बोलत नाही, माझे दुसरे देव आहेत, मला तुझा येशू नकोय, मला हे बायबल नकोय, है की नाही? आणि मग तुम्हाला माहितीये, एक दिवस ज्यावेळेस तो असं बोलला, ती मुलगी रडायला लागली. आणि ती मुलगी रडायला लागली आणि मग ह्या माणसाला, त्यावेळेस तो पास्टर नव्हता, एक साधारण व्यक्ती होता, तो बोलला, ही मुलगी का रडत आहे की नाही? आणि मग ती प्रार्थना करायला लागली, देवा तू ह्याला क्षमा कर, ह्याचं तारण कर, ह्याला माहिती नाही हा काय म्हणत आहे. आणि मग तिचं मन राखण्यासाठी, नाही का, फक्त तिला खुश करण्यासाठी तिने रडणं बंद करावं म्हणून तो बोला, बाई दे दे देते बायबल दे. हालेलुया. काय केलं त्याने? बायबल घेतलं आणि तो बोला ठीक आहे मी वाचलं. आणि मग तुम्हाला माहिती आहे, बरोबर ज्यावेळेस त्याने ते बायबल घेतलं आणि तो वाचायला लागला, ज्यावेळेस तो ते बायबल वाचायला लागला, हालेलुया, त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य. आमेन. त्याला समजलं की येशू ख्रिस्तानेच माझ्या पापासाठी क्रूस खांबावर काय केले? बलिदान केले, रक्त सांडलं ना. त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे. आणि खरोखर तो बायबल वाचता वाचताच प्रियांनो त्याचा टीबी निघून गेला. आणि देवाने त्याला आरोग्य दिलं. हालेलुया. तर विचार करा प्रियांनो, सर्व काही कशाच्या द्वारे होतं? वचनाच्या द्वारे. तो जसं वचन वाचत राहिला, त्या वचनावर मनन करत राहिला, ते वचन बोलत राहिला, देवाने त्याच्या जीवनामध्ये आमेन, हालेलुया. पण आता तो बरा झाला, नंतर त्याने त्याचे जीवन समर्पण करून टाकलं येशूला. येशू तू मला जिवंत ठेवलंस, आता माझं जीवन हे माझं नाहीये, हे तुझं आहे. आणि प्रियांनो असं पाहिजे प्रत्येक व्यक्ती. हालेलुया. प्रभू तुम्हाला नवीन जीवन दिलंस, तुम्हाला सर्व रोगातून मुक्ती दिलीस, तुम्हाला सर्व शापातून मुक्ती दिलीस. आता मी माझं जीवन काय करते? तुला समर्पित करते.
हालेलुया. तर प्रियांनो, ते जे देवाचे सेवक, त्यांचं नाव आहे पॉल योंग येशू, आणि त्यांनी त्यांचे जीवन प्रभू येशूच्या सेवेसाठी समर्पण केलं. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस त्यांनी समर्पण केलं, प्रियांनो, त्यांच्या कुटुंबाने त्यांना म्हणजे सर्वांनी त्यांचा धिक्कार केला ना. ते बोलले, तू आमचे देव सोडून आपले देव सोडून काय करतो? बोलला, नाही, येशूने मला नवीन जीवन दिलं. हालेलुया. आणि मग तुम्हाला माहितीये, त्याच्या आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. कशाप्रमाणे घडून येईल? शब्दाप्रमाणे. आता बघा, पण शब्द फक्त हा मुखामध्येच पाहिजे असं नाही. इथं बघा, बायबल काय सांगतं ना, की मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, आपल्या अंतःकरणामध्ये शंका नकोय. जर मनामध्ये शंका आहे, तुम्ही किती बोला, देवा मला दिलंच, देवा मला दिलंच, नाही कसं आहे, आतमध्ये वेगळं बाहेर वेगळं, तसं नाही होणार कार्य. हालेलुया. तर तुम्हाला काय करायचंय? अंतःकरणामध्ये विश्वास ठेवायचा. हालेलुया. अंतःकरणामध्ये पूर्ण खात्री ठेवायची आहे की देवाने त्याच्या वचनामध्ये जे सांगितलंय ते मला मिळालं आहे, आणि मग त्याच्यानंतर आपल्या मुखाने कबूल करायचं. कारण इथे बायबल सांगतं ना, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आमेन. प्रियांनो, खरोखर आज आपण खूप महत्वाचं वचन बघू की येशूने आपल्याला काय केलेलं आहे? या दुष्ट युगापासून आपल्याला काय केले? त्याने मुक्त केले. काय केले? या दुष्ट युगापासून मुक्त केले. सर्व विकारातून, आजारातून, शापातून त्याने आपल्याला मुक्त केले. पण फक्त आपल्याला काय करायचंय? विश्वासाने येशूने जे तुम्हाला दिले ते स्वीकारायचे, अंतःकरणामध्ये विश्वास ठेवायचा आहे, आणि विश्वासाचे शब्द आपल्या मुखाने आपल्याला बोलायचे. जसं आपण विश्वासाचे शब्द आपण बोलणार आहे, ती गोष्ट आपल्या जवळ येणार आहे. आरोग्य आपल्या जवळ येणार आहे. आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येणार आहे. बरकत आपल्या जीवनामध्ये येणार आहे. शांती आपल्या जीवनामध्ये येणार आहे. आनंद आपल्या जीवनामध्ये येणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. त्यास आपण सर्वजण उभं राहूया आणि आपण प्रभूला धन्यवाद देऊया. परमेश्वराने उद्या नाही, आता या क्षणी तुमच्या जीवनामध्ये ऑलरेडी कार्य केलं आहे. विश्वास आहे ना? तो विश्वास आहे. तो काय बोलतो? कार्य. येशू काय बोला? क्रूस खांबावर पूर्ण झाले. काय म्हटला? तो नाही म्हटला होईल. येशू बोला पूर्ण झाले. आमेन. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, ज्यावेळेस आपण त्या येशूच्या शब्दावर विश्वास ठेवतो की हो, माझ्या जीवनामध्ये कार्य झाले. आमेन. आणि आपण मुखाने कबूल करतो ना, मग त्या शब्दाप्रमाणे तुमच्या मुखातील ना बोलण्याच्या प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे? आमेन. हो, किती वेळेस आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण प्रिया आपले दोन्ही हात उंच करूया. आपण प्रार्थना करूया. प्रियानो, देवाचं वचन सांगतं की त्या येशूने आपल्याला दुष्ट युगापासून मुक्त केलं आहे. पापामुळे जे मरणाचं राज्य आपल्यावर आलं होतं, पण त्या मरणाच्या राज्यातून येशूने आपल्याला मुक्त केलं. कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनाचं राज्य आपल्यावर आले. कृपेने नीतिमत्वाच्या योगे, येशूच्या कृपेने, येशूच्या बलिदानाने, येशूच्या रक्तामुळे आपण नीतिमान झालो आहोत. आणि आपण नीतिमान झाल्यामुळं आता सार्वकालिक जीवन, देवाचे सर्व आशीर्वाद आपल्या जीवनावर त्या परमेश्वराने मोकळे केले. यावेळेस प्रियांनो,
तो परमेश्वर प्रत्येक 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 रोगी व्यक्तीला निरोगी करतो. येशूला बसलेल्या माराने, येशूला बसलेल्या फटक्याच्या द्वारे सर्व विकार आणि आजार निघून जाते. तो देव तुम्हाला स्पर्श करत. शाबाबा. प्रभूचं सामर्थ्य प्रत्येकावर उतरतं. प्रभू तुझा आत्मा मी मुक्त करतो. तुझा अभिषेक या ठिकाणामध्ये मुक्त करतो. ओ रियांदाराबा रियांदाराबा. पवित्र आत्मा मी तुझं स्वागत. शांदरे बेरियांदरोबो सोहोरियांदाराबा. पवित्र आत्मा मी तुझं स्वागत. पवित्र आत्मा मी तुझं स्वागत. पायो 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 पायो. शाबा बाबा बारियांदरोबो सोहोरियांदाराबा. येशूला बसलेल्या फटक्याच्या द्वारे, येशूच्या रक्तामध्ये या क्षणी तो परमेश्वर तुम्हाला स्पर्श करतो. सर्व विकार, सर्व आजार नष्ट करतो. प्रत्येक सैतानाची शक्ती, सर्व जादूटोण्याची शक्ती येशूच्या रक्तामुळं, येशूच्या बलिदानामुळं नष्ट झालेली आहे. येशूने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना लाडून त्यांचं उघड प्रदर्शन केलेले आहे. ज्या अर्थी मुले त्या अर्थी तो येशू ख्रिस्त आपल्यासारखा रक्तमासाचा झाला. हिंदू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान, याला मरणाने शून्य करावं. तो सैतान शून्य झालेला आहे. ओ राबा बाबा सर्व शाप नष्ट होते, सर्व गरिबी नष्ट होते. परमेश्वर त्याची बरकत देते. परमेश्वर त्याचे आशीर्वाद तुम्हाला देते. ओ राबा बाबा रियांदाराबा रियांदो सोको रियांदाराबा. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू येशू तू प्रत्येकाला या क्षणी स्पर्श केली. प्रत्येक तुझ्या लेकरांना आशीर्वादाने भरलं. सर्व बंधन प्रभू तू नष्ट केले. प्रभू तू म्हटलं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनात. प्रभू आज तुझ्या लेकरांनी तुझ्या सत्यावर, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलेला आहे. आणि तुझं वचन ज्या रीतीने आम्हाला सांगतं की तू आम्हाला सर्व रोगातून मुक्त केले. आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही विश्वास ठेवतो की प्रभू इथे आलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक रोगातून, प्रत्येक शापातून, प्रत्येक सैतानाच्या बंधनातून मुक्त झालेला आहे. पाहिजे 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 पाहिजे. येस फादर. प्रभू तू प्रत्येकाला स्पर्श केलंस, प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. सर्व विकार, सर्व आजार तू नष्ट केलेस. आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व गौरव पिता आम्ही तुला देतो.